नमस्कार. नमस्कार, येतोय आवाज? नमस्कार. वक्रतुंड महाकाय सुरू करते. वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्करः प्रभृतिभिर्देवैर्सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा. नमस्कार. सानन्दमानन्दवने वसन्तम् आनन्दकन्दं हतपापवृन्दं वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरम्परा. वन्दे गुरुपरंपरा. जय जय रघुवीर समर्थ. आपण सध्या जे मोठं तत्व समजून घेण्यासाठी काल आत्मदर्शनात्मक गणपतीची माहिती आणि त्यासाठी त्याची कशी विशेष कृपा लागते आपल्याला इथपर्यंत आलोय. म्हणजे ज्ञान जे आतापर्यंत मिळवत होतो ते ज्ञान आता आणखी पुढे जाण्यासाठी कार्यरत व्हायला पाहिजे. कोणत्या प्रकारची बुद्धी आणि कोणत्या प्रकारचं आत्मतत्व आपल्याला स्थिर करायचं आहे, कोणती बुद्धी या ठिकाणी आपल्याला स्थिर करायची आहे हे आपण मागणं गणपतीला मागणं म्हणजे ही सर्वसाधारण मागणी नाही. आता त्या ठिकाणी आता आपल्याला वरच्या पातळीवर जायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता मला विवेकांनी त्या ठिकाणी स्थिर होऊ दे. आणि एकदा का ती शून्यत्व भावना आली की सध्या मला अगदी रिकामं व्हायचं आहे आणि सगळं रिकामं झाल्यानंतर माझी बुद्धी आपणहून शरण नेली आहे ना, आपणहून शरण नेली आहे, कुणाची जबरदस्ती नाही. 2-3 श्लोकांमध्ये आपल्याला लक्षात आलं की आपल्याला जे कळतंय त्यापेक्षा अगाध ज्ञान पुढे आहे आणि जे आत्मकल्याणाचं आहे. आत्मकल्याणाकडे जायचं असल्यामुळे आपण ती बुद्धी शरण नेली. आणि आता काल वक्रतुंडाला म्हणजे गणेशाला प्रार्थना केली की आता आम्हाला विवेकाच्या दृष्टीने स्थिर होण्यासाठी तू आता मती आणि बुद्धी दे. तू जी बुद्धी देशील त्या बुद्धीनी मी प्रत्येक वेळी गरज पडेल तसा विवेकाचा विचार करू शकला पाहिजे. सुख दुःख समान वाटले पाहिजे. आता ही सर्वसाधारण कल्पना आहे. सर्वसाधारण कल्पनेमध्ये जर आपण विचार केला तर सुखाच्या वेळी जो आनंद होतो आणि अभिमान येतो एक प्रकारचा, तो अभिमान आणि दुःखाच्या वेळी येत असलेलं आपलं वैषम्य वाटतं, दुःख वाटतं, सुख सहन होत नाही, ती अडचण इतकी मोठी वाटते. या दोन्ही गोष्टी साक्षीभावानी म्हणजे शांतपणे आल्या तशा येऊ द्यायच्या आणि गेल्या तशा जाऊ द्यायच्या. असं जर त्यावेळी करू शकलो तर त्या स्थिर राहण्यासाठी आनंदामध्ये आणि आधी दुःखामध्ये ह्या गोष्टीमध्ये स्थिर राहण्याची बुद्धी आधी आपल्याला ईश्वराला मागायची, म्हणजे आपल्या गणपतीला मागायचे. म्हणजे त्यानंतर जे काही पुढे ज्ञान आपल्याला येईल किंवा जे काही आपल्याला त्यांना समजावून सांगायचं आहे ते सगळं आपल्याला पटू शकेल. कारण पटण्यासाठी स्वतःजवळ काहीच नसावं, कोणत्याच गोष्टींनी आपण त्याला क्रॉसही करायचं नाही आणि आपण त्याला प्रश्नही विचारायचे नाही. आणि प्रश्न जरी विचारले एखादे तर त्या प्रश्नाचं तार्किक उत्तर आपल्याला निश्चित मिळणार आहे. हे तर सद्गुरूंनी त्या दिवशी सांगितलंच आहे. म्हणजे सद्गुरू तत्व आत्मसात केल्यानंतर आपल्या हृदयातच ते तत्व बसलेलं असल्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते, जी माहिती पाहिजे, जे हवंय ते सगळं देण्याची जबाबदारी त्यांची आहे. हे कळतं
त्यामुळे आपण आता स्वतः कसे यासाठी हातपाय हलवण्याची गरज नाही हे लक्षात येतं. आणि असं लक्षात आल्यानंतर हे जर समजलं असेल तर मग आता गणपतीकडून स्थिरत्वाची बुद्धी, विवेकाची बुद्धी, कोणत्याही क्षणी विवेक असावा. सगळं मिळालं असं वाटलं आणि आता मिळतंय. जे जे आपण मिळवलंय ते मिळत असताना आपल्याला एक प्रकारचं असं वाटलं की आपल्याजवळ खूप झालंय. हे जेव्हा खूप झालं असं वाटतं त्यानंतर सुद्धा आपल्याला असं वाटायला पाहिजे आपल्याजवळ काहीच नाही, आणखी कुठे मिळवायचं आहे आणि मला शांत राहायचं आहे. मला अतिशय शांत प्रशांत राहून एकांतात राहून चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे. हे जेव्हा माझ्या मनाला वाटेल बाह्य जगतच सगळं संपून जाईल. आपल्याजवळ काहीतरी मिळवण्यासाठी बाह्य जगताची कल्पना थोडीशी बाजूला काही काळ तरी निदान, कारण स्वतःचा शोध घ्यायचा आहे. मग यासाठी जंगलातच जायची गरज नाही. स्वतःच एकांतामध्ये असा विचार केला, इतरांचा कोणताही विचार न करता आपल्या स्वतःसाठी हा जो 5-10 मिनिटाचा 20 मिनिटाचा काळ दिला आणि त्या क्षणी जर आपली बुद्धी स्थिर होऊन आनंद वाटू लागला, शांतता वाटू लागली, समाधान वाटू लागलं, हलकं वाटलं, तर ती गोष्ट आपल्याला भगवंताची कृपा झाली असं समजून ते स्वीकारायचं आहे. आणि ते स्वीकारल्यानंतर म्हणजेच त्याचं धारण केल्यानंतर 30 वृत्ती टिकवायची आहे. त्यातल्यात एक आपल्या मनाचा छान गुण आहे, जे त्याला आवडतं ते करत राहतो. जबरदस्ती करतो तो मन आपल्यावर जबरदस्ती करतं एक प्रकारचं की हे म्हणजे हे करायचं आहे. कारण मनाचं अधिराज्य आहेच नाही म्हटलं तरी, पण त्या मनावर आपल्या बुद्धीने जर अधिराज्य केलं आणि बुद्धीने सांगितलं की हे जे आपल्याला मिळाले ना तेच टिकवायचं आहे, असं जेव्हा मनाला सांगितलं आणि मनाला जर ते आवडलं, म्हणजे हे आवडणे सुद्धा संकल्पना ही कृपाच आहे. या सगळ्या गोष्टी जे बुद्धी सांगते आतापर्यंत जे सांगत नव्हती ते सांगितल्यानंतर जर ते बुद्धीचं मनाला पटलं तर मनाचा एक अतिशय चांगला गुण आहे की तो मन त्याच गोष्टीचा विचार करतं, म्हणजेच त्याचं चिंतन करतं, म्हणजे चित्त स्थिर होतं. या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर मनाला नियंत्रणात आणणे हे असं ज्ञान आणि हे असं काही ज्ञानाची गरज नाही. ती गोष्ट त्याला आवडायला लावली पाहिजे. ही गोष्ट हेच करायचं आहे हे जेव्हा त्याला आवडायला लागलं की मग ते स्वतःहून मनाचं तसं करायला लागतं आणि त्याचे परिणाम आपल्याला मिळतात. काल आपण जी सुरुवात केली प्रचंड ज्ञानी, पण ज्ञानानंतर प्रॅक्टिकलचा जेव्हा विचार येतो तेव्हा प्रत्यक्ष परीक्षा द्यावी लागते की नाही आपल्याला. ती परीक्षा म्हणजे या परीक्षांसारखी नाही आहे. कोणत्या क्षणी कोणत्या प्रकारची परीक्षा समोर येईल सांगता येत नाही. पण विवेक जर जागृत असला तर आणि वैयक्तिक असते परीक्षा पुन्हा, कारण वैयक्तिक प्रयत्न आहेत. वैयक्तिक प्रयत्न असल्यामुळे परीक्षा सुद्धा वैयक्तिक होते. त्यामध्ये पास होणं आणि न होणं नाही झालं तर आणखी आपल्याला पुढे जायचं हे लक्षात येतं आणि झालो तर आनंद मिळतो. या सगळ्या गोष्टींनी आपण काल ज्ञानाचं उदाहरण पाहिलं की ज्ञानी संपन्न असून सुद्धा त्यांना जो अनुभव आला, विश्वनाथांनी त्यांना दर्शन दिलं शंकराचार्यांना आणि सांगितलं की तुझं ज्ञान त्याच्या रूपात येऊन की क्रोध केला म्हणजे या ऐहिक गोष्टींचा जर त्याग केला नाही तर ज्ञानाला किंमत नाही असं त्यांनी सांगितलं. मग ज्ञान इतकं पुढे जायला पाहिजे की ते अंगीकारलं पाहिजे आणि अंगीकारत असताना इतरांना सुद्धा ते जाणवायला पाहिजे. नाही तर कशाला विश्वनाथांना समोर येऊन त्यांना सांगावं लागलं असतं. मग या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तेच शंकराचार्य आता क्रोध आणि अहंकार शून्य असणे तर हीच खरी विद्वानांची ओळख आहे. आता जी ओळख आहे म्हणजे बुद्धी जी आपल्याला भगवंतांनी दिली किंवा आपल्या गणेशांनी दिली, तर ते म्हणतात आहे की खऱ्या विद्वानांची ओळख काय आहे, सगळ्यात मोठा शत्रू तर अहंकार आहे. आता अहंकार जर कुठे दिसला कधी काही, आणि आता एका दिवसाचं काम आहे का हे आपल्याला सतत करावं लागणार आहे. मग सतत करत असताना क्रोध आणि अहंकार, त्यातल्या त्यात क्रोध तरी थोडाफार आपण नियंत्रणात आणू शकतो, पण अहंकार हा असा सूक्ष्म आहे, तो कोणत्याही क्षणी येत असतो. म्हणजे परीक्षा आपल्याला सतत देत राहावे लागणार आहे. हे शंकराचार्यांचं जेव्हा उदाहरण ऐकलं आणि त्यांच्या डोळ्यातून जेव्हा घळघळ पाणी आलं, तर त्या पाणी आल्यानंतर त्यांची जी शुद्ध झाली, अंतःकरण शुद्धी झाली आणि ज्ञान तर होतच. प्रत्यक्ष विश्वनाथांनी त्यांना सांगितलं की असं करू नको, आणि तेव्हा जे हे शिकले, ही गोष्ट जेव्हा त्यांच्या ज्ञानानंतर त्यांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी आपलं स्वतःचं सगळं जीवन परिवर्तन करून आणि हे सगळं लिहिलंय. हे सगळे ज्ञानाचे उपदेश त्यांनी केले. आधी ज्ञान मिळवलं, त्यानंतर अनुभव घेतला, प्रत्यक्ष विश्वनाथाचं दर्शन घेतलं. इतकी मोठी परंपरा आहे ही आदी शंकराचार्यांची. मग ह्या शंकराचार्यांनी आधी ते दिव्य दर्शन घेतलं आणि अंतर्बाह्य शुद्धी झाल्यानंतर ज्याची परीक्षा स्वतः विश्वनाथांनी घेतली आहे, याहून मोठी काय परीक्षा असेल. आणि त्यांना समजल्यानंतर बुद्धी नतमस्तक आणि शरण झाल्यानंतर
त्यांनी सांगितलं की आता हा आपल्याला जो मिळालेला ठेवा आहे तो आपण सगळ्यांना वाटायचा आहे. मग त्याच्या परीक्षामध्ये त्यांची जी परीक्षा होती त्याचं उत्तर कसं मिळालं हे सांगितलं कळल्यानंतर बघा आनंद होईल. आता हे जे चारित्र्य आणि या विचारांमधला बदल आहे ना, तर त्यांच्याबद्दल सांगत असताना महान वेदांती जे आपले शंकराचार्य आहे ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय किंवा त्यांच्या आधाराने आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण हा जो काही प्रयत्न करतोय ते शंकराचार्य आणि पंडित मंडन मिश्र, ते सुद्धा पंडित शास्त्र विशारद मंडन मिश्र, परीक्षा चालू आहे, मंडन मिश्र यांच्यामध्ये झालेले एक आता अध्यात्माची ज्ञानासाठी एक म्हणतो चर्चा झाली दोघांची, कारण दोघंही हुशार आहेत. मंडन मिश्र आणि शंकराचार्यांमध्ये चर्चा झाली. बरं, चर्चा सुरू होत असताना त्यांचे प्रश्न सुद्धा सोपे नसतात, सर्वसाधारण प्रश्न थोडी असतात. दोन्ही ज्ञानी आहेत. आधी आपण त्यांच्याबद्दलचं विसरायचं नाही, त्यांची पहिली गोष्ट जी सांगितली ती. आणि आता मंडन मिश्रांसोबत जो वाद आणि चर्चा सुरू झाली आहे ना, ती चर्चा 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 16 दिवस चालली आहे. म्हणजे 16वा दिवस आहे. आणि त्याचं व्यासमंचावर निर्णय कोण देणार होतं, तर मंडन मिश्रांच्या पत्नी ज्या मूर्धन्य विदुषी आहेत, रत्नदेवी भारती होत्या. मंडन मिश्रांच्या ज्या पत्नी आहेत त्या पण विदुषी. म्हणजे आपली भारतीय परंपरा बघा, स्त्रियांना सुद्धा तितकाच मान आहे. जो ज्ञानी असेल त्याला मान आहे. आणि निर्णय देणाऱ्या, मंचकावर बसणाऱ्या मंडन मिश्रांच्या पत्नी आहेत. परीक्षा खरंच जेव्हा जेव्हा प्रत्येक गोष्टीकडे बघतो ना आपण, त्या गोष्टीतून खरंच नवीनच अर्थ उलगडतात. या ठिकाणी त्यांची चर्चा सुरू झाली आहे, दोघांची वेदांती ज्ञानाची चर्चा सुरू आहे. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 16वा दिवस आहे. आणि 16वा दिवस आल्यानंतर काय झालं, दोघांची चर्चा सुरूच आहे. पण सुरू असताना मंडन मिश्रांच्या पत्नीला काहीतरी आवश्यक काम आलं, जे आपण समजू शकतो. आवश्यक काम आल्यामुळे त्या म्हणाल्या की आता मला काहीतरी जावं लागतंय. मग जात असताना निर्णय कसा होणार, निर्णय घेणारा निर्णायक जजच जर समोर नाही तर कसं होणार. तर त्यांनी सांगितलं की मी 2 माळा आणल्या आहेत, त्या माळा या दोघांच्या गळ्यात घालणार आणि मी निघून जाणार. आणि निघून गेल्यानंतर मी जेव्हा वापस येईन तेव्हा त्याचा निर्णय देईन. हे किती मोठं रहस्य आहे. त्या निघून गेल्या आणि या दोघांची चर्चा सुरू आहे. मंडन मिश्र आणि शंकराचार्यांची चर्चा सुरू आहे. त्या निघून गेल्या. 2-4 दिवसांनी जेव्हा त्यांचं काम आटपलंय, त्यांना इकडे यावं लागलं, तेव्हा वापस आल्या. आणि वापस आल्यानंतर त्यांनी दोघांकडे बघितलं, दोघांकडे अगदी व्यवस्थित नजरेने बघितलं. आणि चर्चा काय चालली आहे त्यांचा चालूच आहे युक्तिवाद. ते चालू असताना यांनी बघितलं. आणि जेव्हा त्यांचा संपला युक्तिवाद तेव्हा त्यांनी शंकराचार्यांना विजयी घोषित केलं. आपले पहिल्यांदा जो अनुभव घेतला, ज्ञानी असून ज्यांना विश्वनाथांनी दिलाय आशीर्वाद, त्यामुळे शंकराचार्यांना विजयी घोषित केलं. आणि स्वतःचे जे पती आहेत मंडन मिश्र, ते जिंकले नाहीत. आता सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं की ह्या बाई तिथे 3-4 दिवस नव्हत्या, 5 दिवस नव्हत्या, आणि त्यांनी याचा निर्णय कसा काय दिला. तर त्यांनी सांगितलं, ह्या 2 माळा मी त्यांच्या गळ्यात घातल्या, त्या माळांनी हा निर्णय घेतलेला. म्हणजे बघा, कोणतीही व्यक्तीमध्ये आली नाही, काहीच नाही. आणि त्या माळांनी म्हणे हा निर्णय घेतलाय. त्यांनी विचारलं कसं काय. त्यांनी सांगितलं, जो व्यक्ती हारतो, साधारण जो जिंकतो तो वेगळा, त्याची देहबोली असते, आणि जो हारतो त्याची देहबोली वेगळी असते. अर्थातच मान खाली जाते, चिडचिड होते, राग येतो की नाही. आणि आनंदात असलं की तो हलकेपणा असतो शरीराला. तर त्याच्या माळा घातल्या आहेत ना, त्या माळा ज्याची सुकली, ज्याच्यामध्ये टवटवीतपणा कमी आहे, त्याला मी हरलं घोषित केलंय. कारण त्याला हरत असल्यामुळे राग आला असेल, आणि राग आल्यामुळे त्याच्या शरीराची उष्णता वाढली, आणि शरीराची उष्णता वाढल्यामुळे ती माळ त्याची सुकली, याच्यापेक्षा सुकली, आणि यांची ताजीतवानी आहे. आणि अशामुळे मंडन मिश्र हरले असं तिने जाहीर केलं. दोघंही ज्ञानी आहेत. मग त्यांच्यामध्ये जी कमतरता होती सुरुवातीला, ती कमतरता अगदी किंचितच होती, आणि त्यांची योग्यताच एवढी होती. त्या योग्यतेप्रमाणे विश्वनाथांनी घेऊन त्यांची छोटीशी जी चूक होती किंवा जे काही कमतरता होती ती दूर केली. आणि त्याचा परिणाम बघा काय झाला की मंडन मिश्रांच्या समोर जेव्हा त्यांची वाद आणि चर्चा झाली तेव्हा ते जिंकले आहेत. आणि कशासाठी जिंकले, क्रोध नाही म्हणून, शांतपणे उत्तरं दिली म्हणून. आणि मंडन मिश्रांसारख्या व्यक्तीला त्यांनी हरवलं, आणि त्यांच्याच पत्नीनी त्यांना विजयी घोषित केलं. म्हणजे किती निरपेक्षता या क्षेत्रामध्ये.
कोणी कुणाची बरोबरी करत नाही. सत्य उजागर होतं. जे सत्य असेल त्याला मान मिळतो. जसा आता आपला देवव्रत घडलेला आहे. कुठेही त्याची चर्चा नसताना, कुठेही विशिष्ट शिक्षण नसताना सुद्धा त्यांनी स्वतःच्या मनाने ठरवलं आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी काशीमध्ये जाऊन सिद्ध केल्या. म्हणजे काशीमध्ये जे ज्ञान त्यांनी सिद्ध केलं ते 1000 वर्षापासून झालेलं नाही आणि 200 वर्षापूर्वी घडलेलं. अशा प्रकारची जी घटना वेदांच्या बाबतीत घडते, म्हणजे ही वेदमूर्ती जे म्हणतात ते प्रत्यक्ष वेदांचा अवतार आहे. मग हे जेव्हा शंकराचार्यांचं घडलं, जसं आपल्या ऐहिक जगामध्ये घडतं की ऐहिक जगामध्ये काही चुकलं तरी पुढे न्या किंवा कोणती तरी गोष्टी दुसऱ्यांनी सांगून केल्या म्हणा, असं काहीच नाही. त्या ठिकाणी जज नसताना सुद्धा तिने घेतलेली परीक्षा अंतिम परीक्षा आणि ती परीक्षेचं जे नियम सांगितले तिने ते सुद्धा की ज्याच्या शरीराची उष्णता वाढते तो रागावलेला असतो, त्यांचं रक्त तापलेलं असतं, त्यामुळे ती माळ त्याची सुकली आणि शंकराचार्य जिंकले. यामध्ये 2 गोष्टी घडल्या. निरपेक्ष स्त्री हुशार आहे, स्त्रीजवळ जर ज्ञान आहे तर ती सुद्धा हुशार आहे. जुन्या काळात उगीच आपण म्हणतो की स्त्रीला मान नव्हता. जुन्या काळात कितीतरी विदुषी होऊन गेल्या ज्या माणसांना सुद्धा पुरुषांना सुद्धा जज करत होत्या. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे निरपेक्षप्रमाणे निकाल दिला आणि देत असताना स्वतःची हुशारी. आणि चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यासाठी आपल्या समोर शंकराचार्यांची ती गोष्ट आली, पुन्हा दुसरी अशी गोष्ट आली की ज्या गोष्टीमुळे शंकराचार्यांची ती गोष्ट न राहता दुसऱ्याला त्यांनी स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं आणि माझं ज्ञान कसं यावरती सगळं पारखून निघालंय आणि मला कसा विश्वनाथाचा आशीर्वाद आहे हेच या ठिकाणी स्पष्ट होतं. म्हणजे त्यांचे पती मंडळ मिश्र पराभूत झाले हे सांगत असताना आपल्याला सत्याची प्रचिती आली आणि इतके दिवसाचे त्यांचे कष्ट ज्ञानाच्या सोबत त्यांनी स्वतःला किती नमवलं असेल. आणि हेच मला म्हणायचं आहे की जेव्हा आपण गणपतीला बुद्धी मागतो तेव्हा ही नतमस्तक होण्याची, ही विवेकांनी जगण्याची, काम क्रोध लोभ मोह यापासून दूर आणि त्यातल्या त्यात अहंकारापासून सगळ्यात दूर ठेवायचं आहे. अशी बुद्धी मला असेल तर खरं ज्ञान देण्यासाठी सगळे समोरचे लोक उत्सुक आहेत. ज्यांना असेच लोक पाहिजे जे निरपेक्ष आहेत, निरहंकारी आहेत, निर्विकार आहेत आणि ज्यांना खरंच स्वतःचा शोध घ्यायचा आहे. म्हणजे अशा प्रकारचे आपले जे शंकराचार्य आहे त्यांचं पहिलं उदाहरण असं की ज्या ठिकाणी त्यांना स्वतःला ती गोष्ट जमत नव्हती आणि नंतर इतकी छान जमली की त्यातून त्यांनी मंडळ मिश्रांचा पराभव केला. मंडळ मिश्रांचा पराभव केला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या समोर आली. म्हणजे त्यांचं पुढचं तत्वज्ञान कसं असेल जे स्वतःच्या अनुभवावर आधारित असेल, हो की नाही. हे सगळं स्वतःच्या मनावर अवलंबून असेल असं म्हणता येईल. म्हणजे हे सगळं मानण्यासाठी पुन्हा तिसऱ्यांदा आपली स्वतःची बुद्धी नतमस्तक झाली. पहिल्यांदा जो श्लोक ऐकला शंकराचार्यांचा की मी आत्म्यापर्यंत कसा जातो ते त्यांनी एका श्लोकामध्ये समजावून सांगितलं, शिष्य तसा असला पाहिजे. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये तुला जे बरोबर वाटत नाही, तुला जे आपल्या हातातही घ्यावं वाटत नाही, त्यांनी मला अभिषेक होतो, ह्या गोष्टीने सुद्धा आपल्याला शांतता वाटली. त्यानंतर आपण गेलो गणेशाकडे की ज्या गणेशाकडे नुसतं बघायचं नाही आहे त्या मूर्तीकडे, त्याचं प्रत्यक्ष दर्शन घेणं. म्हणजे दर्शनशास्त्र कसं आहे की त्यामध्ये असलेले गुण आपण धारण करायचे असं या शंकराचार्यांनी केलेलं आहे. विश्वनाथांच्या आशीर्वादाने त्यांनी हे केलंय. आणि जे करतात जो शुभ झाला तोच तो शुभकर होऊ शकतो ना. जो शुभ आहे म्हणजे ज्याच्याजवळ जे आहे तो द्यायला तयार असतो. फक्त घेणारा त्या पात्रतेचा व्हायला पाहिजे असं म्हणणं आहे. आपण पात्रता होण्यासाठी जसं आपल्याजवळ एखादा गुण असेल किंवा जे काही आपल्याजवळ असेल ते स्वतःचं असं त्याला अर्पण केल्याशिवाय या गोष्टी मिळत नाही. आपला काम क्रोध मद मत्सर मायेच्या अधीन जे काही गोष्टी आहेत, या ज्या पृथ्वी तलावर किंवा पंचमहाभूतांपासून बनलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यावरती आपला अधिकार नाही, त्या आपण भगवंताला देऊ शकत नाही. आपलं स्वतःचं जे अस्तित्व आहे ते बाकी शरण केल्यानंतर मौनात गेलो, आपले शब्द संपले. या सगळ्या गोष्टी भगवंताला फार आवडतात. आणि असे हे शंकराचार्य पहिली परीक्षा आणि शेवटचं त्यांचं जिंकणं या सगळ्या गोष्टी असं दाखवतं की त्यांनी ज्ञानासोबत स्वतःला सुद्धा जिंकलं. आत्मकल्याणाकडे त्यांची अगदी अशा पद्धतीची विजयी घोडदौड सुरू झाली आणि मंडळ मिश्रांनी आनंदाने ते कबूल केलं. या अशा घटना कशासाठी असतात? या सगळ्या घटना आपल्याला त्यातून खूप काही शिकवून जातात की असं केल्याशिवाय आणि त्या क्षेत्रात भेसळ नाहीये.
अतिशय चांगली गोष्ट आहे. आता हे जे देवव्रतांनी केलंय त्यामध्ये भेसळ नाही, दुसरा त्याचा कॉम्पिटिटर नाही, कोणत्याही प्रकारची बरोबरी नाही. जो स्वतः करेल तो पुढे जाईल. आणि त्यांची तर इतकी कडक असते सगळी व्यवस्था की एक चुकलं तर त्यांना शिक्षा म्हणून काही नाही, पण पुन्हा सगळं म्हणावं लागतं त्यांना. मग हे सगळं करण्यासाठी बुद्धी तयार पाहिजे. म्हणजे शारीरिक कष्ट ज्ञान घेण्यासाठी ही जी बुद्धी आहे ती बुद्धी आपण गणेशाकडे मागितली. आणि मागितली असताना पुढे काय मिळणार आहे आपल्याला, पुढे काय मिळणार आहे या बुद्धीनी, जे काही मिळत आहे ते आनंदासाठी मिळत आहे, ते त्यामध्ये समाधान मिळणारे ही गोष्ट स्थिर झाली. तेव्हा कुठे ते शंकराचार्यांच्या गोष्टी आपण ऐकतो. म्हणजे आपण म्हणतो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. नुसतं लिहिलेलं तर खूप दिसतं आपल्याला. माझा भर पूर्णपणे दर्शनावर आहे की दर्शन घेतलं म्हणजे त्याच्यातला एक अंश तरी आपला झाला पाहिजे, कारण आपण सर्वोत्तमाचा अंश आहोत. हे आता आपल्याला माहिती होणार आहे पुढे जाऊन की आपण छोटे नाही, कारण आपल्याजवळ जो एक छोटा कण आहे, महत्वाचा जो स्वतःचा आहे, त्यामध्येच मला विकास करायचा आहे. नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घातलं तर महत्वाची गोष्ट राहून जाते आणि नाही त्या गोष्टीमध्ये बरोबरी करत आणि आपल्याला यशही मिळत नाही, कारण त्यामध्ये आपली नसतेच तेवढी ताकद, पात्रता नसते, पूर्वजन्मीची पुण्याई असते ती धरून आपण या गोष्टीला पुढे न्यायचंय. ही अशा प्रकारची आपण प्रार्थना आपण गणेशाला करतोय. गणेश तत्व यासाठी बुद्धिदायक असल्यामुळे आता त्या ज्ञानाची, सर्वसाधारण ज्ञानाची सुद्धा बुद्धी, आणि आता हे जे कठीण म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी आवश्यक असलेलं जे ज्ञान आहे ते समजण्यासाठी मला तुझी आता कृपा आवश्यक आहे. तर मनाला त्याची आवड निर्माण होते. आणि मनाला हा मनाचा अतिशय गोड स्वभाव आहे की जी गोष्ट मनाला आवडते तीच गोष्ट त्याला करावी वाटते. माकडाचं उदाहरण दिलंय मनाला की उड्यात मारतोय तो स्थिर नसतो, पण तो स्थिर करण्याचं काम जर बुद्धीने केलं त्याला, तर मग बाकी आपल्यासाठी अतिशय उत्तम काम आपलं मन करतं. आणि त्यासाठी ही बुद्धी आपल्याला गणेशाने द्यावी ही आपली प्रार्थना मागच्या वेळेस होती. त्यानंतर पहिली गोष्ट आणि दुसऱ्या गोष्टीमधला हा जो फरक आहे, त्यांचं जीवनचरित्र आहे, ते सगळं जीवनचरित्र आपल्या समोर जर उलगडलं तर आपल्याला सारखं वाटतं त्यांच्याकडे बघावं आणि त्यांच्यासारखं व्हावं. म्हणजेच महाजनो येन गतस्स पंथा, महाजनो येन गतस्स पंथा, हे आम्ही ठरवल्याशिवाय आम्ही त्यांच्या मागे कसं जाणार. आणि आता बघा, प्रत्येक गोष्ट वेगळ्या दृष्टीने बघायची आपल्याला. प्रत्येक गोष्ट जेही आपल्या समोर आलं ते वेगळ्या पद्धतीने बघायचा प्रयत्न करायचा. आणि तो प्रयत्न करत असताना माझी बुद्धी का वापरतच नाहीये. कुठून ना कुठून तरी शंकराचार्यांचा आधार, कुठून तरी तत्वज्ञानाचा आधार, कुठून तरी गुरूंचं सांगणं, गुरुवचन ऐकत ऐकत पुढे जायचंय. हे पुढे जात असताना आपल्याला आता जास्तीत जास्त वेळा मी विवेक चूडामणीचा सध्या वापर केलाय. तर विवेक चूडामणी जो शंकराचार्यांचा ग्रंथ आहे त्याचा बरेचदा आपल्याला आधार मिळतोय, जो उपनिषदांवर आधारित आहे. पण ते कठीण जरी असतं ना, ते अतिशय सोपं करून सांगण्याचा प्रयत्न आहे. कारण आपण कथांमध्ये जे जातो, कथांमध्ये जे आपल्याला वर्णन मिळतं, त्या वर्णनातून काय तत्वज्ञान आहे हे खूप मोठी गोष्ट आपल्याला कळते. आणि कळल्यानंतर इतकी आवडते की असंच करायला पाहिजे आणि अशीच बुद्धी आपली समजून घेण्यासाठी तयार झाली पाहिजे असं. आता विवेक चूडामणी मध्ये म्हटलंय की दुर्लभम त्रयमे वैवत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशया. या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की मनुष्य जन्म आणि मुक्तीची तीव्र आकांक्षा आपल्याजवळ एक अतिशय मोठी गोष्ट देवांनी देऊन ठेवली आहे, जी आपल्याला कळत नाही आधी. आपण या अशा मायेमध्ये रमलेलो असतो आणि प्रत्येक सुख उपभोगण्यामध्ये इतकं रमलेलो असतो की आपल्याजवळ एक तीव्र इच्छा आहे माझ्या कल्याणाची, ज्यातून मला आनंद मिळणार आहे आणि मी सुखी होणार आहे आणि खरं शाश्वत सुख मला मिळणार आहे. अशी काहीतरी गोष्ट आहे हे कळलं पाहिजे, कारण ती आपल्या मुळातच इच्छा आहे. आपण मनुष्य भजनप्रिय आहे, आपल्याला चांगल्या गोष्टी करायला आवडतात, धर्माचरण करायला आवडतं. म्हणून विवेक चूडामणीमध्ये ते म्हणतात की मनुष्य जन्म आणि मुक्तीची तीव्र आकांक्षा आणि सद्गुरूंचा संयोग हे तिन्ही देवकृपेने लाभतात. आपल्याला काय वाटतं देवकृपा म्हणजे माझी एखादी गोष्ट जर पूर्ण झाली, मी जी म्हटलं माझ्या संसारातली एखादी गोष्ट मागितली आणि ती गोष्ट पूर्ण झाल्यावर आपल्याला असं वाटतं की आपल्यावरती आपल्याला देवाची कृपा झाली. प्रत्यक्षात एक सगळ्यात मोठा भ्रम आहे. देव कोणत्याही प्रकारची मदत करत नसतो. जसं ब्रह्म शांत आहे तसा देवही काही करत नाही. कारण देवापर्यंत जाण्यासाठी सद्गुरूंना सांगतात तू त्याला माझ्यापर्यंत पोहोचव, मी त्याला पूर्ण माझ्यातलं मीपणा देणार आहे.
त्याला थोडक्यामध्ये थांबवायचंच नाहीये. आपल्या संसारातली कामं करायला तो आपला सेवादार नाही आहे. मग तो सेवादार नाही, तो आमचं काम करत नाही. जे काही आमच्या पुढे सुखदुःख येतं की नाही, ते सगळं आमच्या कर्मांचं आणि पूर्वकर्माचं फळ आहे. त्यामध्ये देव काहीच करत नाही. मग देव आहे कुठे असा प्रश्न आपल्याला पडतो. तेव्हा दुर्लभम त्रयमे वैवत दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. म्हणजे यासाठी आपला जो मनुष्य जन्म आहे ते देव काय आहे तर देव हे करतो नाही, देव काय करतो आणि मी कोण आहे हे समजण्यासाठी आहे. तेव्हा ते म्हणतात हा 3 गोष्टी खूप महत्वाच्या घडतात जेव्हा सद्गुरूंची कृपा होते. आणि तसाही विचार केला तर सद्गुरू जे आपल्याला मोक्षपदाचे दाते आहेत, जे मोक्ष देणारे, सर्वसाधारण आपल्या संसारासाठी जे असतात ते गुरु असतात की ते आपल्याला मार्गदर्शन करतात. तुम्ही हा उपाय करा आणि त्यातून तुम्हाला काहीतरी प्राप्ती होईल, ते पण गुरुच असतात. पण सद्गुरू जे असतात ना, त्या सद्गुरूंजवळ साध्या गोष्टी ते पूर्ण करत नाहीत आपल्या. आणि साध्यांसाठी तू माझ्याकडे येऊच नको म्हणतात. कल्पवृक्षाच्या खाली बसायचं आणि करवंटी मागायची, असं तुम्ही करू नका, ही त्यांची तळमळ आहे. म्हणजे हे जे 3 गोष्टी, मुक्तीची तीव्र इच्छा ही जेव्हा निर्माण होते, शंकराचार्य म्हणतात जेव्हा मुक्तीची म्हणण्यापेक्षा मला आनंद पाहिजे, आत्ताच्या आत्ता या क्षणी मला शाश्वत आनंद मिळाला पाहिजे, ही तळमळ आहे बघा प्रत्येकाला. जीव का तळमळ करतो हे समजत नाही, मरेपर्यंत समजत नाही जर सद्गुरूंची कृपा झाली नाही तर. म्हणून मनुष्य जन्म, मुक्तीची तीव्र आकांक्षा आणि सद्गुरू संयोग या 3ही गोष्टी देवकृपेने लाभतात. ही देवकृपा आहे. आणि प्रत्यक्षामध्ये आपल्याला वाटतं देवाची कृपा म्हणजे माझं एखादं काम पूर्ण झालं तर देवाची कृपा झाली. समर्थ दासबोधात म्हणतातही की तुम्हाला जर एखादा अनुभव आला नाही आणि तुमचं काम जर चुकलं तर देवाला देवत्व नाही म्हणतात. एवढा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक माझ्यासाठी काहीच करत नाही असं आपण स्पष्ट म्हणतो. त्याच्यात सत्व नाही, त्याच्यात देवत्व नाही. पण तो देव ते करतच नसतो. ते काम करण्यासाठी देव नसतो, कारण त्याच्या अवतारामध्ये त्याला सुद्धा त्रास झाला. म्हणजे प्रारब्धाचे भोग भोगत असताना त्या प्रारब्धामध्ये देव ढवळाढवळ करत नाही, संत ढवळाढवळ करत नाही, कारण संतांचंही जीवन तसंच असतं. हे जेव्हा कळलं, आता खरी बुद्धी जागृत होते. अच्छा, म्हणजे ह्या गोष्टीकडे, सुखदुःखाकडे वेगळ्या पद्धतीने बघायचं आहे मला. जे सुखदुःख देव पूर्ण करतो असं वाटतं, ते प्रत्यक्षात देव करत नाही. देव अजून दूर आहे. देवापर्यंत पोहोचायसाठी वेळ आहे. म्हणजे आता कुठे जागृती आली, मला देव बघायचा आहे. आता देव बघायचा आहे आणि माझं स्वतःचं अस्तित्व कळायचं आहे. मी कोण आहे. जसं त्या मिठाच्या बाहुलीला वाटलं की मी मिठाची बाहुली, 2 बाहुल्या असतात बहिणी बहिणी, त्यांना असं वाटतं की माझे वडील कोण आहे मला बघायचं आहे. ही इच्छा आपल्यातही असते. माझे वडील कोण, खरे वडील कोण, ही सगळी बघण्याची इच्छा. किंवा मला शांतता का मिळत नाही, यामध्ये मला सुख का मिळत नाही, असं जेव्हा एखाद्याला वाटतं तर तेव्हा ते म्हणतात, ती बाहुली म्हणते मला कळत नाही. अगं समुद्रामध्ये जावं लागेल त्याशिवाय कसं कळेल आपल्याला. समुद्र तुझे वडील आहे, कारण त्यांचं ऐहिक जीवनाबद्दल आपण बोलतोय. मग समुद्र जेव्हा जीवन आहे तुझं, तर समुद्राजवळ जाते आणि म्हणे अगं मला खूप तळमळ लागली. दुसरी असते ना, ते 2 पक्षांचं कठोपनिषदामध्ये उदाहरण आहे. तसंच झालंय हे की दुसरी म्हणते काय गरज आहे, आपलं छान चाललंय ना, दोघींचं राहतोय ना. ती म्हणे अगं कधी कधी मला समोरच्या खोलीत ठेवतात तर माझी मान तुटते, देवामध्ये ठेवलं तर माझे पाय तुटते, 3-3, 4 ठिकाणी बदलवतात, माझे पाय तुटतात आणि मला त्रास होतो या गोष्टींचा. मला माझे वडील ओळखू दे आणि मला खरा आनंद मिळू दे. शेवटी त्या दोघी जणी समुद्राकडे जातात आणि समुद्राकडे झाल्यावर दुसरी मुलगी म्हणते, दुसरी मिठाची बाहुली म्हणते तिला, अगं जेव्हा तू आतमध्ये जाशील, जेव्हा तू उडी मारशील तेव्हा मला सांग काय होत आहे तुझ्या मध्ये बदल, आणि तुला वडील भेटले का हे मला सांग. ह्यामध्ये सुद्धा वेदांत दडलेला आहे. मला सांग की त्या ठिकाणी तुला वडील भेटले का. ती म्हणाली हो, आता मला इतकी तळमळ लागली आहे की त्या तळमळीपायी मी काही सुचत नाही. आणि ती धाडकन उडी मारली समुद्रामध्ये. आणि जशी समुद्रामध्ये उडी मारली, राहिली कुठे ती स्वतः, काहीच राहिलं नाही. मीठ मिठामध्ये मिसळलं, पाण्यामध्ये मिसळलं आणि रत्नाकरात बाहुली मिसळली. इकडची ओरडत राहिली, ग काय वाटतंय, कसं वाटतंय, काय वाटतंय, वडील भेटले का. वडील काय भेटले, मी वडिलांमध्ये सामावली. जसं लाट समुद्रामध्ये वेगळी समजते स्वतःला, पण लाट वेगळी नाही. लाट हा समुद्राचाच भाग आहे. जशी ती वर उसळते तेवढ्यापुरतं तिचं आयुष्य आहे. नंतर ती पाण्यामध्ये गेली की कोणतं पाणी आणि कोणता समुद्र. तसे ही मिठाची बाहुली त्या ठिकाणी मिसळल्यावर नुसती मिठाची बाहुली तर सोडा, पूर्ण समुद्र ती झाली.
जशा सगळ्या गंगा सगळ्या नद्या समुद्रात मिळतात आणि समुद्र होतात, तशासारखी ही झाली. आणि दुसरीला हा अनुभव आला का? नाही. तिने जोपर्यंत हिंमत केली नाही तिला तो अनुभव येणार नाही. हेच दर्शनशास्त्र सांगतंय की शास्त्र समोर आहे, तुला वाटलं ना तरच तुला ते मिळेल. त्या बाहुलीनी उडी मारलेली बघून सुद्धा तू मारत नाही, तिने मारली आहे ना उडी तरी सुद्धा जर तू बघत नाही तर तुला अजूनपर्यंत तीव्र आकांक्षा निर्माण झालेली नाही. तीव्र आकांक्षा जर निर्माण झाली असती तर तूही उडी मारली असती आणि तूही रत्नाकरमय झाली असती. पण प्रत्येक जण करत नाही. जो असं करतो त्याला प्रभुकृपा असते. म्हणजे आता प्रभुकृपा काय हे कळायला लागलं. प्रत्यक्षामध्ये आपल्याला प्रभुकृपा, आपल्या बुद्धीला छेद जाणार आहे, रोज रोज छेद जाणार आहे. जे वाटतं ते नाही आणि जे नाही ते दिसणार आहे. ह्याला दृष्टी दर्शनशास्त्र म्हणतात. जे नाही ते, जसा गुरु आला मध्ये, आपल्याजवळ एखादा ग्रह बघायचे आहेत, आपल्याला ग्रह बघायचे साध्या डोळ्यांनी दिसत नाही. आणि एखादा ऍस्ट्रॉलॉजर आला आणि त्यांनी दुर्बीण लावली आणि या ठिकाणी गुरुग्रह आहे म्हटल्याबरोबर आपल्याला दिसायला लागतो. तशी ही गुरुची दुर्बीण आहे. त्या दुर्बिणीतून ते दाखवतील तसं बघण्यासाठी कालपासून आपले प्रयत्न आहे की आधी मन शांत झालं पाहिजे, बुद्धी शांत झाली पाहिजे, स्थिर राहण्याची वृत्ती झाली पाहिजे. म्हणजे गुरूंनी जे सांगितलं ते बघण्याची माझी तीव्र इच्छा आहे. जशी त्या उडी मारलेल्या बाहुलीची आहे तशी माझी, आणि ही मूळ इच्छा आहे म्हणतात. या मूळ इच्छेकडे आपण कधी लक्ष दिलंय का? म्हणजे ज्याला या ज्ञान घेण्याची तळमळ आहे किंवा आनंदी होणं हा आपला मूळ स्वभाव आहे. कारण सच्चिदानंद रूप जे भगवंताचं आहे त्याचा आपण अंश आहे. त्यामुळे आम्हाला सतत आनंदी राहण्याचा अधिकार आहे, हक्क आहे. तो मिळत नाही म्हणून तळमळ होते की नाही? तो मिळत नाही म्हणून जी होणारी तळमळ आहे, ती तळमळ जर शांत करायची असेल तर आपल्या जीवनामध्ये मुक्तीची तीव्र आकांक्षा आणि सद्गुरूंचा संयोग होतो. आणि हे झाल्यानंतर मग आपल्याला ती प्रभू कृपा असते. फक्त ही कृपा झाली आहे आता की तू यांच्या लोकांच्या संपर्कात ये. भक्ती मार्गाने जायचं असेल तर भक्ती कर, भजन कर, कीर्तन कर, नृत्य कर आणि ज्यातून तुला भजन करून स्वतः कर, हे सगळं करून आनंद कर. तरीही आमच्या बुद्धीला जर ते पटत नसेल तर आधी ज्ञान घे. आणि ज्ञान तर असं आहे, ते कळल्याबरोबर ज्ञानाचा प्रकाश पडला की अज्ञान राहत नाही. सूर्य उगवल्याबरोबर रात्रीचा इतक्या 12 तासाचा अंधार निघून जातो एका क्षणात. तसा ज्ञान एकदा कळलं काय खरं आहे, मी कोण आहे आणि तो कोण आहे, हे कळल्यानंतर कसं शिल्लक राहील हे कळण्यासाठी प्रभुकृपा आत्ता सुरुवात झाली आहे. पहिली स्टेप या ठिकाणी प्रभुकृपा झाली. आणि माझ्या मनामधली जी तीव्र इच्छा आहे, दुर्लभम त्रयमे वैवत दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. म्हणजे आता हे जे संयोग झाले, मग ते भाग्यवान ते असतात. कोण भाग्यवान असतात? भाग्यवान ते असतात जे ते धारण करतात. म्हणजे त्या बाहुलीने जशी उडी मारली आणि ती रत्नाकरमय झाली, तशी जर उडी मारली तर जिवंतपणीच आपल्याला काय तत्व आहे ते कळू शकतं. मग हे आचरणात आणणं आवश्यक आहे. जसं त्या 2 गोष्टींचा संबंध आपण कधीच विसरायचा नाही. पहिल्यांदा शंकराचार्यांना विश्वनाथांनी परीक्षा घेतली आणि ती परीक्षा इतकी कडक झाली आणि स्वतः त्यांनी आशीर्वाद दिल्यामुळे नंतर मंडन मिश्रांशी ते जिंकले आणि त्यानंतर त्यांनी दर्शनशास्त्राला सुरुवात केली. म्हणजे अनुभवाजनित हे सुख आहे ना सगळं, हे अनुभवजनित असल्यामुळे मग आता या सगळ्या गोष्टी आचरणात आणताना आपल्याला समजल्यावर आचरणात त्यांनी आणल्या आणि आपणही आणल्या. आपण जेव्हा आणल्या तेव्हा कुठे तो आनंद मिळेल, अन्यथा हा आनंद आपण मिळू शकत नाही. कारण हे अनुभवाचं शास्त्र आहे ना. अनुभवाचं शास्त्र असल्यामुळे आपल्याला तो स्वतः चाखावा लागेल. दुसऱ्या बाहुलीसारखं जर तीरावर राहिलो तर आपण आणि धर्माचरण केलं, सगळं चांगलं केलं आणि शास्त्र वाचलं, अभ्यास केला, तरीही सुद्धा तुम्हाला उत्तम जन्म मिळेल पण मुक्ती मिळणार नाही. कारण आचरणात आणल्याशिवाय मुक्ती नाही. हे सगळ्यात महत्वाचं तत्व विवेक चूडामणीमध्ये आज त्यांनी सांगितलंय की जो भाग्यवान तो की जो ही गोष्ट आचरणात आणतो. त्यामुळे एकही गोष्ट आजची आवडली, कुठूनही आपल्याला एखाद्या गोष्टीचं एक कण जरी ज्ञान मिळालं तरी त्या ज्ञानाचं धारण करण्याची पात्रता आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे लाट आणि समुद्र असो की मिठाची बाहुली आणि समुद्र असो किंवा जीव आणि शिव असो, सगळीकडे एकत्र आहे. हे तर ईश्वराची अगाध लीला आहे की ईश्वराने असं कसं निर्माण केलं. कुठलाही जीव, कितीही वर्षांपासूनचा सनातन जीव, अजूनही त्यांची परंपरा तीच की तू आणि मी एकच आहे. म्हणजे प्रभू आपण जो शोधतो, देव,
तो देव आपल्याला आधी कृपा करतो, म्हणजे आपल्या जीवनात सद्गुरू येतात आणि मग आपल्या जीवनामध्ये इच्छा निर्माण होते की मी कोण आहे. म्हणजे मरणाची गरज नाहीये. मेल्यानंतर मुक्तीचा आम्ही मानत नाही. मेल्यानंतर मुक्ती कुणी बघितली? ते नंतरच्या आधीच आम्हाला मुक्त व्हायचं. त्यासाठी दोनच गोष्टी सांगते आणि थांबते. या ठिकाणी आपले श्वास ठरलेले आहेत सगळे. आपण जेव्हा जन्माला येतो त्याच वेळी आपला मृत्यूचा श्वास आणि वेळ ठरलेला आहे. हे त्यांचं पक्क गृहीत आहे. त्यामध्ये काही बदल होत नाही. मग हे जर ठरलं आहे तर दोन गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या आहेत की जर समजा आपला श्वास ठरलेला आहे किती येणार आहे, तर तो श्वास ठरायच्या आधी जर आपण मुक्त झालो इच्छांनी, कोणत्याही प्रकारची इच्छा नाही, आकांक्षा नाही, ज्ञानाने संपूर्ण आहे, अनुभव घेतला आहे, जेव्हा आपण अशा प्रकाराने तृप्त झालो, ते होणं कठीण आहे, ते शिकायचं आपल्याला ज्ञानाने, ते जर आपण तृप्त होऊ शकलो तर मरणाची वाट नाही आहे मृत्यूसाठी, मुक्तीसाठी. याच क्षणी माझ्या इच्छा आकांक्षा संपल्या, देह विचार हलके झाले आणि शरणागती जर भगवंताची असेल तर या क्षणी सुद्धा देहाचं काही झालं तरी मला काही फरक पडत नाही. आणि याच्या विरुद्ध जर माझ्या इच्छा शिल्लक राहिल्या आणि प्राण संपला, प्राणात जे मोजलेले होते ते संपले, इच्छा शिल्लक राहिल्या, तर ज्ञान असून सुद्धा आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्यासाठी मणिकर्णिका घाटावरती म्हणे आपल्याला जर दहन केलं शरीराचं, देहाचं, तर मुक्ती मिळते. याचा सुद्धा दर्शनशास्त्रामध्ये अभ्यास आहे. त्या ठिकाणी म्हटलं मनोनिवृत्ती परमोपशांती, मनोनिवृत्ती परमोपशांती, सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच, सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. मणिकर्णिका घाटावर म्हणे देहाचं जर दहन झालं तर मुक्ती मिळते. याचा संकेत गणेशाच्या कृपेने असा काढायचा की देहाला मुक्ती कशी मिळणार. या ठिकाणी जरी देह गेला तर देहाला फरक पडत नाही. आम्हाला जर मनामध्ये इच्छाच नसेल, मनाची निवृत्ती असेल आणि परमशांती जर आपल्याला मिळवायचा प्रयत्न आपण या क्षणी केला तर मणिकर्णिका घाट इथेच आहे. आणि या ठिकाणी देह कुठेही विसर्जित झाला तरी सुद्धा ती मुक्ती शाश्वत मुक्ती आहे, कारण ती मनापासून मिळालेली आहे. म्हणून मनोनिवृत्ती परमोपशांती, सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. आणि त्या ठिकाणी सानंदमानंदवने वसंतम आनंदकंदम हृतपापवृंदम वाराणसीनाथमनाथनाथम श्री विश्वनाथम शरणम प्रपद्ये. अशा प्रकारची मनोनिवृत्ती झाली की काशी विश्वनाथ म्हणजे आत्माच्या स्वरूपात आपण नंतर पुढे बघणार आहे ज्ञानाने, तो तर आतल्या आतच आहे. इथेच मुक्ती आणि इथे आतल्या आतच त्याची नोंद. इथे झाल्यावर देह कुठे का जाईना मुक्त आहे. आणि त्याची अशा मुक्त जीवाची जे भस्म आहे चितेचं, ते शंकर स्वतःच्या कपाळावर भाळतात. त्या ठिकाणी भस्मारती अशी होते. या सगळ्या गोष्टीचं दर्शन घडण्यासाठी हे सगळे त्यांचे मार्ग आपण समजले पाहिजे. अन्यथा या गोष्टी नुसत्या धर्माच्या होतात. धर्माचरण न घडलं त्या नुसत्या धर्माच्या होतात. त्या धर्माच्या न राहता अनुभवाचं होणं हे दर्शनशास्त्र आहे. त्या ठिकाणी मनकर्णिकेला जाणं म्हणजे मनातल्या मनात निवृत्त होणं. आतमध्ये जी गंगा आहे म्हणजे आपले अश्रू आहेत, त्या अश्रूंनी आतल्या विश्वनाथाला अभिषेक जर झाला तर विश्वनाथ आपल्याला काय म्हणेल, जसं शंकराचार्यांना दिला असं शक्यता आहे. हे जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा मग आपली बुद्धी पुन्हा आनंदाने नाचू लागते, डोलू लागते की इथपर्यंत आपण जाऊ शकतो. अजून आपला एक सुद्धा श्लोक झालेला नाही, पण या एका श्लोकामागचं दर्शन इतकं मोठं आहे की एका श्लोकांनी सुद्धा मुक्ती कशाला वारंवार वाचायची गरज आहे. या सगळ्या पद्धतीने आपण ह्या नोटवर थांबूया की आपल्याला माहिती असलेला, आपल्या जवळ असलेला मनकर्णिका घाट, आपल्या जवळ असलेली गंगा म्हणजे आपल्या जवळ जे काही शुद्ध तत्व आहे ते शुद्ध तत्व, जसं पंचामृत स्नान आपण शंकराला करतो तसं आपल्या जवळच्या सगळ्या गोष्टी त्याला अर्पण केल्याने काशी विश्वनाथ आपल्याला आनंदाचा आशीर्वाद देतो. यामध्ये शंका असायचं काही कारण नाही. या ठिकाणी थांबते. उद्याच्या पुढचा भाग उदाहरणासहच सांगते. आता नुसता एक श्लोक झाला, पुढच्या वेळेस उदाहरणासह या सगळ्या गोष्टी पूर्ण करते.
भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ.